नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पितृ पंधरवड्यात जो स्वयंपाक बनवला जातो संपूर्ण तो आपण कसा झटपट तयार करायचा ते बघणार आहोत. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 जास्त घेतलेल्या आहेत, कारण आपण ह्या एवढ्याच वाटणामध्ये संपूर्ण स्वयंपाक तयार करून घेणार आहोत. त्यामुळे आपण हे वाटण आधी तयार करून घेत आहोत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपण सर्व तयारी ही अगोदरच करून घ्यायची आहे. आता इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता, हे वाटण आपण संपूर्ण स्वयंपाकाला वापरणार आहोत. त्यामुळे आपला वेळही वाचणार आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला मिरची किंवा हे लसूण सोलायला लागणार नाही. आता इथे 1 चमचा मी तेल घालून घेतलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे एकाच कढईमध्ये मी सर्व भाज्या करणार आहे. इथे मी जिरे मोहरीची फोडणी देत आहे, म्हणजे आपला तोही भांडे आवरण्याचा वेळ वाचतो. हे पण मी दाखवणार आहे कसं झटपट करायचं. इथे मी हळद घातलेली आहे. त्यानंतर चांगलं परतू घ्यायचं आहे. 1 चमचा हे हिरव्या मिरचीचं मी वाटण घातलेलं आहे. इथे भेंडी मी अगोदरच चिरून घेतलेली होती. आणि चौथी महत्त्वाची टीप म्हणजे सर्व भाज्या निवडून हे आदल्या दिवशी 2 दिवस अगोदरच भाज्या निवडून आणि बारीक चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला वेळही वाचतो. भेंडी आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मी ही परतून घेत आहे तेलावरती चांगली परतल्यामुळे भेंडी चिकट होत नाही, ही महत्त्वाची टीप आहे आणि पटकन शिजते. आता मी ते शेंगदाण्याचा कूट पण आधीच तयार करून ठेवलेला आहे. हाही सर्व भाज्यांना मी वापरणार आहे, त्यामुळे तोही आपला वेळ वाचतो आणि ह्या एवढ्या 2च साहित्यामध्ये आपण या सर्व भाज्या तयार करणार आहोत. आता भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे, चांगली परतून घेतलेली आहे. 1-2 वाफ काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे मऊसूत आणि बिना चिकट भेंडी तयार होते. हे बघा अशा पद्धतीने. आणि 1-2-3 मिनिटं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. झाकण ठेवून मी 5 मिनिटं वाफ काढून घेत आहे. हे बघा 5 मिनिटानंतर भेंडी आपली मऊसूत शिजलेली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही. बघू शकता, कुठेही चिकट राहिलेली नाही आहे आणि शिजली पण पटकन. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमचाही स्वयंपाक या पितृ 15 पक्षामध्ये चांगला आणि झटपट होईल आणि वेळेचंही आपलं नियोजन चांगलं होईल, कारण खूप भाज्या आणि खूप स्वयंपाक असतो गृहिणीला. त्यामुळे झटपट कसा तयार होईल याकडे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. आता भाजी आपली तयार झालेली आहे भेंडीची. आता पुढची रेसिपी बघूया. आता नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण कढी तयार करणार आहोत, कढी वडे. त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. कढीसाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी छान अशी खमंग फोडणी देऊन घेतलेली आहे. 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि इथे 1 वाटी दही आणि बेसन 2 चमचे मी मिक्सरमध्ये फिरवून. तुम्हाला हवं तितकं तुम्ही कन्सिस्टन्सी वाढवू शकता. हे बघा इथे तयार केलेत मी पकोडे, आधीच तयार करून घेतलेले आहे. आणि आता त्यात मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं त्यातच थोडं पाणी घालून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढीला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर घालू शकता. आता हे बघा कलर कसा मस्त आलेला आहे. कढीला छान अशी फोडणी बसलेली आहे. त्यात आपण आता हे पकोडे तळलेले घालून घेत आहोत. अतिशय रुचकर अशी ही
डिश आहे, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आता हे कढीला एक उकळी येऊ द्यायची आहे। तयार झाले आपले कढी वडे। हे तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात। अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की एकदा करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद। आता पुढची रेसिपी आपल्याला आळू वडी तयार करायची आहे। अजून एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे। आपण ज्या वड्या तयार करतो बेसनच्या, त्या आणि आळू वडी एकाच वाटणामध्ये आपण तयार करून घेणार आहोत, त्यामुळे तोही आपला वेळ वाचणार आहे। हे बघा, मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 4 चमचे साधारण, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये हळद घातलेली आहे, लाल तिखट, पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि हे सर्व मिसळून घेणार आहे चांगलं। यामध्ये मी अर्धा चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे। चिंचेचा कोळ घातल्यामुळे अजिबात वडी आपल्या घशाला खाजत नाही। तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की कळवा। आता हे पीठ मी असं घट्टसरच मिक्स करून घेतलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता बघू शकता आणि मुख्य म्हणजे हे सर्व स्वयंपाक आपला खूप कमी वेळात होतो, अगदी अर्ध्या तासाच्या आत सर्व भाज्या आणि हे सर्व तयार करून होतं, कारण याची तयारी आपण अगोदर तयार करून घेतलेली आहे। अजून चिंचेचा कोळ मी अर्धा चमचा घातलेला आहे, म्हणजे आपली वडी घशाला खाजणार नाही। पुन्हा एकदा चांगलं मिश्रण मिक्स करून घेत आहे आणि कसे वाटतात आयडिया कमेंटद्वारे मला नक्की कळवा। आता इथे मी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि आता मी आळू वडी ही आणि अजिबात जास्त भांडीही नाही करणार आपण। हे बघा, चाळणीमध्येच आपण या सर्व वड्या तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने पानांना सर्व पीठ लावून घेणार आहोत आणि अजून एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे। पानांना आपण आता हे पान या दिशेने घेतलं तर दुसरं पान उलट दिशेने लावून घेणार आहोत। असं केल्याने वड्या छान आतपर्यंत खुसखुशीत आणि चांगले लेयर पडतात। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि तुमची आळू वडी कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आता हे बघा, हे पान आता मी ह्या दुसऱ्या उलट दिशेने मी लावून घेत आहे। याचं टोक बघू शकता, हे अशा पद्धतीने म्हणजे सर्व पानांना पीठ लागतं आणि हे आपण एकाच भांड्यामध्ये चाळणीमध्येच करणार आहोत, त्यामुळे चौकोनी कापून घ्यायच्या आहेत आपल्याला वड्या। सर्व बाजूने हे पीठ मी लावून घेत आहे। असं केल्याने आपल्या वड्या आतपर्यंत शिजतात व चांगले लेयर पडतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की आळू वडी करून बघा। आता हे पुन्हा उलट दिशेने घेत आहे, अल्टरनेट असे पानं लावून घेत आहे। असे तुम्ही कितीही पानं लावून घेऊ शकता, 5-6 जेवढे तुम्ही लावाल तेवढे लेयर पानाचे पडणार आहेत आणि वडी ही आतून अगदी खारीसारखी होते आणि खायलाही एकदम अशी खुसखुशीत लागते। आणि ह्या पितृ पक्षामध्ये खूप स्वयंपाक भाज्या करायच्या असतात, खूप गृहिणींना जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी ही अशा पद्धतीने तुम्हाला सांगत आहे की आदल्या दिवशी 2 दिवस आधी सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून
बारीक चिरून घेतल्या तर तुमचा वेळही वाचतो आणि खूप झटपट होतात आणि भांड्याचा पसाराही अजिबात होत नाही। मी फक्त 2च भांड्यांमध्ये एवढ्या सर्व भाज्या तयार केलेल्या आहे। इथे चाळणी आणि कढई आणि एकाच कढईमध्ये मी सर्व भाज्या पण करून घेतलेल्या आहेत आणि वाटण तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं मी सर्व भाज्यांना वापरलेलं आहे। भाज्या अतिशय चविष्ट होतात। नक्की अशा पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करून बघा। किती वेळात होतो, अगदी अर्ध्या तासाच्या आत तुमच्या सर्व भाज्या तयार होतील। हे बघा, पीठ मी अशा पद्धतीने सर्व बाजूनी लावून घेत आहे आणि पान दुमडून घ्यायचं आहे दोन्ही साइडनी, म्हणजे सगळीकडे पीठ लागतं। कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि अजिबात जास्त भांडी पण होत नाही। हे बघा, आता मी हे चौकोनी आकारामध्ये लावून घेत आहे, म्हणजे आपले हे खारीसारखे ह्याचे लेयर पडतात कापताना। पीठ लावायला जरा एक 5 ते 10 मिनिटं लागतात, कारण आपण जेवढे पानं लावू तेवढं त्याला वेळ लागतो, परंतु हे पीठ अतिशय व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि आता अजून एक महत्त्वाचा मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या एकाच पिठामध्ये आपले 2 पदार्थ तयार होणार आहे आणि एकाच वेळी बघू शकता। आता हे पीठ सगळीकडे लावून झालेलं आहे। आता ही आळूवडीची तयारी झालेली आहे। आता ह्याच पिठावर आपण आता मी चाळणीला आधी तेल लावून घेत आहे, म्हणजे आपली वडी चिकटणार नाही आणि फक्त चाळणीच वापरलेली आहे, आपण काही जास्त भांडी पण केलेली नाही। आता यामध्ये हे आपण लावून घेतलेलं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती मी जो आपल्याला ज्या पातळ पाटवड्या लागतात ना, त्या मी ह्याच्यावरतीच घालून घेतलेला आहे, जाडसर पिठाचा थर। आणि हाच आपण ह्याच्या आपण वड्या काढून घेणार आहोत आणि आळूवडी पण खालच्या लेअरमध्ये आळूवडी राहते, त्यामुळे एकाच पिठामध्ये एकाच वेळी आपले 2 पदार्थ तयार होतात। बघू शकता इथे मी हे वाटण आपलं कढईमध्ये वाफवायला ठेवलेलं आहे, आळूवडीचं तयार झालेला बेस। आता हे 10 ते 15-20 मिनिट आपण हे असं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं तरी वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटानंतर हे बघा, चेक करायचं आहे आपल्या वड्या कुठेही चिकटलेल्या नाही। बघा, चाळणीला सुद्धा पीठ लागलेलं नाही। नक्की करून बघा अशा पद्धतीने। आणि वड्या पाडताना सर्व पीठ आपलं हे वड्याचं थंड होऊ द्यायचं, एक 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या पाडायच्या, म्हणजे चिकट होणार नाही। हे बघा, तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही पाडू शकता। आणि हे खाली आपल्या आळूवडी आणि वरचा जो लेयर आहे तो आपल्या त्या पातळ वड्या असतात, त्या पाटवड्या आपल्या तयार होतात। यावर तुम्ही फोडणी घालू शकता, तिळाची किंवा तेलामध्ये तुम्ही ह्या वड्या परतून घेऊ शकता, किंवा अशाही खायला सुंदर लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून बघा। हे बघा, खाली आळूवडी आणि वरचा लेयर जो आहे त्या पातळ हॅपी वडी लागते ती तयार आहे, दोन्ही एकाच वेळी। आहे की नाही आयडिया? आणि वेळही किती पटकन होतात, वेळही वाचतो। आणि आपण पुढची रेसिपी तयार करूया। कढईमध्ये इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे, गवारची भाजी करायची आहे। हे बघा, गवार अतिशय कोवळी आहे, मी ही धुवून स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। आणि अशी गवार घ्यायची म्हणजे पटकन शिजते। नुसती तेलावर आपण परतून घेणार आहे। जिरे, मोहरी फोडणीसाठी, आणि फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे। त्यात घालायचं आहे हिंग, हळद, आणि आता ही गवार आपण तेलावरती फोडणीमध्ये चांगली एक 3-4 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। गवार खूप कोवळी आहे,
आणि हे बघा वाटण तयार ठेवल्यामुळं किती पटकन आपलं होतं. 1 चमचा तीळ आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. गवार ही आपली तेलावरती वाटणासह मिक्स करून घ्यायची आहे आणि 3-4 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे तेलावरती आणि 10 ते 15 मिनिटं हे वाफ देऊन घ्यायची आहे. कोवळी असल्यामुळे पटकन शिजते, तरी 10 मिनिटं तरी आपण ही शिजवून घेतलेली आहे. अजिबात पाणीसुद्धा वापरलेलं नाही. तुम्ही चमचाभर पाणी घालू शकता. अगदीच तुमची नाही शिजली तर चमचा तर 2 चमचे पाणी घालून वाफवून घेऊ शकता. तयार झाली आपली गवारीची भाजी. पण कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि रेसिपी आवडतात का? आता पुढची रेसिपी आपण बघूया. आता इथे आपण मेथीची भाजी करून घेणार आहोत. मेथीची भाजी पण मी आधीच तयारी करून घेतलेली आहे. भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. इथे मी चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि जिरे, मोहरी, हिंग आणि हिरव्या मिरचीचं वाटण तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि मेथी घालून चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहे 1-2 मिनिटं. यामध्ये आपण लसूण वापरलेला नाही. तुम्ही नैवेद्यासाठी जर लसूण खात असाल तर तुम्ही वापरू शकता, परंतु ह्या लसूण विरहित, लसूण आणि कांदा विरहित भाज्या आहेत सर्व. आता हे बघा झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी वाफवून घेतलेली आहे. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तयार केलेला आपण आणि पुन्हा चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटं चांगली वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे भाजी पटकन शिजते आणि अजिबात यात पाण्याचा वापर केलेला नाही. नुसती वाफेवरच भाजी आपली तयार झालेली आहे. की नाही पटकन होणाऱ्या रेसिपी, अजिबात जास्त मेहनत न घेता आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता पुढची रेसिपी आपण बघूयात. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि आता पुढची भाजी आपण तयार करायची आहे लाल भोपळा. तोही नैवेद्यासाठी हा लागतो, तर तो अतिशय चविष्ट आणि रुचकर कसा होईल तो बघूयात आपण. हे बघा भाजी तर आपली छान तयार झालेली आहे. आणि आता आपण साहित्य बघूया. इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि फोडणी करून घेतलेली आहे आणि लाल भोपळा घालून 2-3 मिनिटं चांगली वाफ काढून घेतलेली आहे. आता लाल भोपळा आपला तयार झालेला आहे. अगदी झटपट होतो, बघू शकता. आता पुढची भाजी आपली कारल्याची भाजी आपण तयार करायची आहे. तर कारल्याची इथे कढईमध्ये सेम तसंच तेल घालून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे, मोहरी, पाच मिनिटं शिजू द्यायची आहे. 5 मिनिटांनी चेक करायची. हे बघा भाजी आपली शिजलेली आहे कारल्याची भाजी.
तयार। एकाच कढईमध्ये आपण सर्व भाज्या केलेल्या आहे। जास्त भांड्यांचा पसारा पण होत नाही आणि खूप वेळ पण लागत नाही। झटपट तयार होतात या भाज्या, नक्की करून बघा। तयार झाली आपली कारल्याची भाजी सुद्धा। काढून घेऊया। करायची आहे आपल्याला तांदळाची खीर। तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी हा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। हे बघा असा पद्धतीचा, याला खूप चांगला स्वाद असतो, त्यामुळे आपली खीर अगदी टेस्टी व स्वादिष्ट होते। चला तर मग आपण खीरीची तयारी करूया। सर्वप्रथम हे तांदूळ मी कुकरमध्ये घेऊन 3 पाण्याने चांगले धुवून घेत आहे। आता तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता हा तांदूळ परतून घ्यायचा आहे तुपावरती, म्हणजे ह्याची खीर खूप चांगली लागते। आता यामध्ये घालायचं आहे साजूक तूप 1 चमचा आणि चांगले 2-3 मिनिटं हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत। म्हणजे याची खीर आपल्याला स्वादिष्ट लागते। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। हे बघा वास पण खूप छान येतोय। हे तांदूळ असे चांगले परतून घ्यायचे आहेत आणि पांढरी शुभ्र अशी ही खीर आपली तयार होणार आहे। यात आपण आता पाणी घालायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे। झटपट तयार होणारी आहे। आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे 1 ग्लास, म्हणजे 2 वाट्या पाणी, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1-3 शिट्ट्या आपण ह्याच्या करून घ्यायच्या आहे। अगदी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे, म्हणजे आपली खीर मऊसूत होते। आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेत आहे। महत्त्वाची टीप म्हणजे खिरीसाठी बासमती तांदूळ वापरावा। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। भात आपला शिजून झालेला आहे, बाजूला ठेवूयात। कढईमध्ये आपण हे दूध घ्यायचं आहे। एकाच कढईमध्ये आपण मुख्य म्हणजे महत्त्वाची टीप सर्व पदार्थ तयार केलेले आहेत, त्यामुळे अजिबात भांड्यांचा पसारा होत नाही व जास्त मेहनत पण लागत नाही। आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे दूध। अर्धा लिटर साधारण दूध घेतलेलं आहे। आता दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। 5 ते 10 मिनिटं दूध आपण चांगलं उकळून घेऊया। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालून घ्यायची आहे साखर। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता। 2 चमचे साखर घातलेली आहे, हलवून घ्यायचं आहे। मध्ये पाव चमचा मी सुंठ पावडर घालत आहे, पाव चमचा विलायची पावडर। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे। हे बघा भातही शिजलेला आहे। हे बघा मऊसूत भात शिजलेला आहे। तर आता आपण तो 2 चमचे ही मोठे भरून घालून घ्यायचे। खूप सोप्या पद्धतीने ही खीर तयार होते आणि झटपट होते। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4-5 मिनिटं पुन्हा एकदा उकळी करून घ्यायची आहे
आहे की नाही झटपट तयार होणारी खीर ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तयार झाली ही आपली तांदळाची खीर, तेही कमी साहित्यात आणि पटकन। आता बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम क्रीमी आणि वास पण खूप छान येतोय। एक 3-4 मिनिटं अजून आपण ही उकळून घेऊया। आणि इथे बासमती तुकडा तांदूळ वापरल्यामुळे याची चव आणि वास आणि रंग खूप मस्त सुरेख येतो। आणि हे बघा खिरीचं टेक्स्चरही किती छान आलेलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तयार झाली ही आपली तांदळाची खीर, इन्स्टंट आणि झटपट। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि हे बघा आता 10-15 मिनिटं झालेली आहेत, खिरीला छान उकळी आलेली आहे। आता आपण काढून घेऊया। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। तयार झाली ही आपली इन्स्टंट झटपट अशी। तर यावर घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तयार झाली आहे आपली ही इन्स्टंट अगदी झटपट तयार होणारी तांदळाची खीर। नक्की करून बघा। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।